रामकृष्ण हरी मंडळी. केतकीचं फुल हे भगवान शिवाला वाहनं वर्ष आहे आणि ब्रह्मदेवाची पूजा ही सृष्टीवर होत नाही. त्यामागचं कारण काय आहे? भगवान शिवाचं 5 तत्वापैकी एक तत्व आहे अग्नीचं तत्व. ते अग्नितत्व आहे तिरुवन्नमलाईला तामिळनाडूमध्ये. त्याला आपण तेजोलिंगम म्हणतो. आता एकदा काय झालं, ब्रह्मा आणि विष्णूमध्ये वाद झाला की म्हणे सर्वश्रेष्ठ कोण आहे. वाद एवढा वाढला की सगळे देवता घाबरले. या दोघांमध्ये एक अग्नीचा खांब तयार झाला आणि त्यातून आवाज आला, म्हणे जो कोणी माझं तळ आणि जो कोणी माझं शिखर शोधून आणेल किंवा काढेल त्या तो सर्वश्रेष्ठ आहे. मग दोघेही निघाले. ब्रह्माने घेतलं हंसाचं रूप, ते शिखर शोधायला गेले, आणि विष्णूने घेतलं वराहाचं रूप, ते जमिनीत गेले आणि तळ शोधण्यासाठी. मग कोणालाही भेटणं बराच काळ लोटला. मग ब्रह्मदेवाला खोटं बोलण्याची बुद्धी झाली. तिथून केतकीचं फुल जाऊ लागलं. मग ते केतकीच्या फुलाला म्हणाले, केतकी तू काय कर, मला माझी खोटी साक्ष दे की मी शिखर पाहिलं. केतकीचं फुल म्हणाले ठीक आहे. मग ते तिघही त्या अग्निखांबाजवळ आले आणि आल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले मी शिखर पाहिलं. केतकीचं फुल याला साक्षी आहे. केतकीचं फुल म्हणाले हो मी साक्षी देते की ब्रह्मदेवाने शिखर पाहिलं. आणि भगवान विष्णू म्हणाले मी तळ शोधायला गेलो पण मला काही तळ भेटला नाही. मग शिवाला राग आला. म्हणे ब्रह्मदेवा तू खोटं बोललास म्हणे, म्हणून तुझी पूजा पृथ्वीवर होणार नाही. आणि केतकीचं फुल तू पण खोटी साक्षी दिलीस म्हणे, म्हणून माझ्या पूजेच्या फुलांमध्ये तुझा अधिकार नाही म्हणे, तुला मला वाहण्याचा तू वर्जेस म्हणे माझ्यासाठी. आणि विष्णूला म्हणाले की तू सत्य बोललास म्हणून तुझी पृथ्वीवर पूजा होईल. मग भगवान शिव म्हणाले की तुम्ही दोघांनी क्षमा मागितली. भगवान शिव म्हणाले तुम्ही माझेच अंश आहात, म्हणून त्यांनी त्यांची त्यांना क्षमा केली. आणि मग नंतर भगवान शिवानी काय केलं, कालभैरवाचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाची 5 मस्तक होते, त्यापैकी एक मस्तक नाहीचं केलं. आणि तो अग्नीच्या खांबमध्ये एवढे प्रचंड उष्णता होती, अग्नी होती. मग सगळे देवाने क्षमा मागितली, म्हणे घाबरून गेले, म्हणे ते म्हणे तुमचं हे तेज आहे एका ठिकाणी तुम्ही स्थिर करा. मग शिवांनी काय केलं, एका पर्वतामध्ये ते स्थिर केलं. आणि पर्वत म्हणजे अचल म्हणजे न हलणारा, अशामध्ये त्यांनी स्थिर केलं. आणि अरुण म्हणजे लाल, तेज म्हणून अरुण चलेश्वर हे त्यांचं शिवाचे तिथे नाव पडलं. आणि देवी पार्वती ही तिथे उन्नमलई अन्न म्हणून हे त्यांचं तिथं नाव आहे. मग असं हे पार्वतीचं मंदिर तिथं आहे. आणि अशा ह्या महादेवाची आपण पूजा केली, दर्शन घेतलं तर आपल्याला तेज प्राप्त होते आणि आपल्याला स्फूर्ती येते. परत आपल्या मनोकामना पूर्ण होतात. असं हे दर्शन घ्यायला तुम्ही विसरू नका. हर हर